जय शिवराय ट्रेडर्स। आज 22 एप्रिल 10K ट्रेडिंग चॅलेंजचा आज आहे दिवस 28। आज मी शुक्रवारप्रमाणे फुल डे ॲक्टिव्ह नव्हतो, पण पहिले 15 मिनिटातच आज मी बँक निफ्टीत एक पुट साईडचा ट्रेड घेतला आणि त्या ट्रेडमध्ये मला डिसेंट प्रॉफिट बुक झालं। तर त्या ट्रेड मागं काय लॉजिक होतं, किती प्रॉफिट झालं, हे सगळं आपण डिटेलमध्ये लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघूया। चला, 18 तारखेला आपल्याला 6240 रुपयाचं प्रॉफिट झालेलं हे आपलं या ट्रेडिंग चॅलेंजमधलं आणि या अकाउंटवरचं आत्तापर्यंत सगळ्यात मोठं प्रॉफिट होतं। या प्रॉफिटमध्ये आपल्याला टॅक्सेस आणि ब्रोकरेज कट होऊन नेटमध्ये 6139 रुपये प्रॉफिट आपल्या अकाउंटला ॲड झालं। हे आपण पहिल्यांदा एक्सेल शीटमध्ये ॲड करूया आणि त्यानंतर आजच्या ट्रेडच्या पाठीमागचं लॉजिक आपण बघूया। 27व्या दिवसानंतर आपलं कॅपिटल आता 22,832 रुपये झालेलं आहे आणि या चॅलेंज दरम्यान पहिल्यांदाच आपलं कॅपिटल आता डबलपेक्षा जास्त झालेलं आहे आणि उरलेल्या 3 दिवसात हे कॅपिटल किती ग्रो होतं हे आपण येणाऱ्या 3 दिवसात बघूया। बँक निफ्टी आज परवाच्या म्हणजे शुक्रवारच्या क्लोजिंग प्राईसपासून जवळजवळ 500-550 पॉईंट गॅपअप झाले आणि एवढ्या मोठ्या गॅपअप नंतर मार्केट एवढ्या वर सस्टेन करेल असं मला वाटत नव्हतं। इथून मला 90% तर वाटत होतं की मार्केट इथून वर तर जाणार नाही, पण खाली कितपर्यंत येते हा थोडासा डाऊट होता। पण हा डाऊट पिन पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच माझा सॉल्व्ह केला, कारण पहिल्या 5 मिनिटाचीच कॅन्डल एवढी मोठी शार्प रेड कॅन्डल बनली की त्यातच मार्केट जवळजवळ 316 पॉईंट फॉल झालं। त्यामुळं आज माझा पुट साईडचाच प्लॅन होता, कारण एवढ्या मोठं गॅपअप सस्टेन होईल मला वाटत नव्हतं। त्यामुळं मी ट्रेड घ्यायसाठी एका चांगल्या ऑपॉर्च्युनिटीची वाट बघत होतो। पण पहिल्या मिनिटाचीच कॅन्डल आपण 1 मिनिट चार्टमध्ये बघितली तर पहिल्या मिनिटाचीच कॅन्डल एवढी मोठी रेड कॅन्डल झाली आणि या कॅन्डलमध्ये जवळजवळ मार्केट आपण बघितलं तर टॉपपासून म्हणजे ओपन झाल्यापासून 250 पॉईंट इथं फॉल झालं आणि एवढ्या मोठ्या फॉलनंतर लगेच इमिजिएट ट्रेडमध्ये एंटर होणं थोडं रिस्की होतं। त्यामुळे मी थोडंसं पुलबॅकची वाट बघत होतो। त्यामुळं मार्केटमध्ये पहिल्याच कॅन्डलनंतर मी पुटमध्ये एंटर झालो नाही, मी थोडं पुलबॅकची वाट बघत होतो। मार्केट पहिल्या कॅन्डलमध्ये फॉल झाल्यानंतर थोडंसं इथं पुलबॅक दिलेलं तुम्हाला दिसत असेल आणि इथं इनसाईड 2-3 कॅन्डल बनलेल्या पण तुम्हाला दिसत असतील। पुलबॅक नंतर इथं एक ग्रीन कॅन्डल बनली आणि ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर मला इथं ट्रेड घ्यायसाठी एक जागा सापडली। पुलबॅक घेऊन ग्रीन कॅन्डलचा लो जसा क्रॉस झाला तसं इथं मी 48,000च्या पुटमध्ये एंटर झालो आणि मला इथं स्टॉप लॉस ठेवायला पण जागा मिळाली। त्यामुळे माझं स्टॉप लॉस मी या ग्रीन कॅन्डलच्या हायला ठेवलेला आणि माझं टार्गेट मिनिमम 1:2 जर तर टार्गेट माझ्या डोक्यात होतं। त्यामुळं ट्रेड पंच केल्यानंतर मार्केट थोडं खाली गेलं एक कॅन्डल, पण त्यानंतर बघितलं तर इथं शार्पली रिव्हर्स झालं। पण मी माझ्या स्टॉप लॉसला स्टिक होतो, त्यामुळे इथं माझा स्टॉप लॉस काही हिट झाला नाही। मी वेट केला पेशंटली आणि त्यानंतर थोडंसं इथं इनसाईड कॅन्डल झाल्या 5-6 आणि इनसाईड कॅन्डल झाल्यानंतर मार्केट पुन्हा एकदा इथं फॉल करायला लागलं आणि जेव्हा या पॉईंटला इथं मला जवळजवळ 1:2.5 पर्यंत टार्गेट दिसायला लागल्यावर मी इथं ट्रेड एक्झिट केला आणि या ट्रेडमध्ये मला जवळजवळ 1:2च्या आसपासचं टार्गेट बुक झालं। त्यानंतर पण बघितलं तर मार्केट चांगलं फॉल झालं, पण मित्रांनो कसं आहे स्कॅल्पिंगमध्ये मिनिमम 1:1चंच टार्गेट मॅक्झिमम लोक बुक करतात, पण माझं जे टार्गेट होतं मिनिमम 1:2चं ते मिळाल्यामुळं मी तेवढ्याच प्रॉफिटमध्ये सॅटिस्फाय झालो। त्यामुळं जास्त रिस्क न घेता मी पहिल्या ट्रेडमध्ये 1:2चं टार्गेट बुक केलं। त्यानंतर पण बघितलं तर मार्केट फॉलच होत होतं आणि फॉल होताना मार्केटने या लेवलला इथं सपोर्ट घेतलेला दिसत असेल आणि मी जसं की 80%-90% टाईम व्हिडिओ सांगतो की लास्ट डेची हाय प्राईस, लो प्राईस, क्लोजिंग प्राईस हे नेक्स्ट डेसाठी सपोर्ट अँड रेजिस्टन्ससारखी ॲक्ट करते। आणि आज मार्केट बघितलं तर आज मार्केट गॅपअप झालेलं आणि गॅपअप झाल्यानंतर कालची जी क्लोजिंग प्राईस होती म्हणजे फ्रायडेची क्लोजिंग प्राईस होती, हाय प्राईस होती आणि लो प्राईस होती, हे नेक्स्ट डेसाठी म्हणजे आजच्यासाठी सपोर्टसारखे ॲक्ट करत। त्यामुळं मी ही लेवल जे आहे जी कालच्या क्लोजिंग प्राईसची आणि हाय प्राईसची जी लेवल आहे ही इंस्टावर पण पोस्ट केलेली आणि त्यामुळं इथं ज्या जणांनी इथं या क्लोजिंग प्राईसला इथं सपोर्ट घेऊन मार्केटवर जाताना ट्रेड घेतला असेल त्यांना ही एक चांगली रॅली आज मिळाली असेल। मी या टाईमला इथं मार्केटमध्ये ॲक्टिव्ह नव्हतो, मला थोडंसं काम होतं त्यामुळं मी ॲक्टिव्ह नव्हतो, पण हा ट्रेड ज्यांनी कोणी घेतला असेल त्यांना पण आज चांगली प्रॉफिट झाला असेल। आणि अजून एकदा इथं प्रूव्ह होतं आहे की ज्या सिंपल गोष्टी आहेत त्याच मार्केटमध्ये वर्क करतात। त्यामुळं ही जी मी सांगतो आहे की कालची क्लोजिंग प्राईस, हाय प्राईस, लो प्राईस ही खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो मार्केटमध्ये नेक्स्ट डेच्या ट्रेडसाठी। त्यामुळे या सिंपल गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, याचा तुम्हाला ट्रेडिंगमध्ये खूप फायदा होईल। पोझिशनमध्ये बघितलं तर तुम्हाला दिसत असेल की बँक निफ्टीत मी 48,000चा पुट 30 क्वांटिटीत घेतलेला 377 रुपयाला आणि तो मी 426 रुपयाला एक्झिट केला। त्यामुळं आज मला एकाच ट्रेडमध्ये जवळजवळ 1473 रुपयाचं प्रॉफिट झालं। आणि मित्रांनो हे आपलं MS10 ट्रेडर हे इंस्टाग्रामचं चॅनल आहे, यावर मी सकाळी रोज आपल्या लेवल पोस्ट करतो। या आज पण लेवल पोस्ट केलेला आणि या लेवल आज
बऱ्यापैकी वर्क झालेले आहेत. त्यामुळं तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आता उद्या तर भेटणार नाही, कारण अजून एक अपडेट द्यायचे आहे मला, की उद्या मी ज्योतिबा, माझा जे कुलस्वामी आहे आमचा, ते कुलस्वामीची उद्या ज्योतिबाची यात्रा असल्यामुळे मी ज्योतिबा डोंगरावर यात्रेसाठी जाणार आहे. त्यामुळे मी उद्या काही ट्रेड घेणार नाही. त्यामुळे 24 तारखेच्या ट्रेडच्या लॉजिकसोबत भेटूया. आणि जे कोणी कोल्हापूरला येणार असतील आपल्या ज्योतिबाच्या यात्रेसाठी, ते मला व्हॉट्सअपवर मेसेज पिन करू शकतात. आपल्याला शक्य झाल्यावर आपण तिथं नक्की एक छोटीशी भेट घेऊ.